नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया सुक्के झणझणीत चिकन। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे 1.5 किलो चिकन आहे बघा, शिजवून घेतलेलं आहे। थोडं शिजवले बघा, कांदा आणि हळद मीठ टाकून थोडं शिजवून घेतलं, जास्त शिजवायचं नाहीये। हे 3 मोठे कांदे आहेत बघा, उभे कापून घेतलेले आहेत। 1.5 टमाटा आहे, तेजपत्ता आहे, 1 गड्डी लसूण आणि 1.5 इंच आलं आहे। हे बघा आपले कांद्याचे कोंब आहेत असे थोडेसे, हे तुमच्याकडे नसले तरी चालतील, मी आपले असेच घेतलेले आहेत ते। कांदा लसणाची चटणी आहे, मीठ आहे, आपल्याला लागणारे गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर, थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर आणि आपण हळद टाकणारे तेल फोडणीसाठी। कढई गरम करत ठेवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकायचं। तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये 3 तेजपत्ते टाकायचे आणि हे मोठे कापून घेतलेले 3 कांदे आहेत बघा। चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा आता कांदा असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मी मगाशी दाखवलं नव्हतं, थोडासा कढीपत्ता, आता ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर, हळद, अर्धा चमच्याला भी थोडीशी कमी बघा मी हळद टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे बघा बारीक, 2 चमचे आहे, 1 गड्डी लसूण आणि 1.5 इंच आलं पेस्ट झाली त्याची 2 चमचे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये हे 1.5 टमाटा आहे बघा, देशी टमाटा आहे, हे बारीक कापून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपलं टमाटा गळेल चांगलं। हे बघा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे सगळं। तर आपण ह्याच्यामध्ये बघा गरम मसाला पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, लसूण कांद्याची चटणी तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मिक्स करून घेते आणि धने जिरे पावडर 1 चमचा, हे चांगलं मिक्स करून घेते। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे मी कांदे जे टाकले होते त्याचे कोंब आलेले होते बघा, हे धुवून घेतलेले आहेत चांगले, हे खायला चांगले लागतात बघा। आता हे चवीपुरतं मीठ, कारण मगाशी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आणि मी शिजवताना बी थोडंसं मीठ टाकलं होतं। बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा मी चिकन शिजवलेलं वगैरे दाखवलेलं आहे। तर हे काय जास्त शिजवून नाही घ्यायचं आपल्याला, ते चिकन टाकलं आहे बघा। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून मी घेतलेलं आहे, 1-2 मिनटं चांगलं मी हलवून घेतले। आता ह्यात आपण काय पाणी वगैरे काय टाकायचं नाही आहे, आपण मीठ टाकले, मीठ टाकल्यानंतर थोडं ह्याला पाणी सुटतं। तर आता मी थोडा बारीक गॅस करते आणि 5 मिनटासाठी बघा झाकून ठेवते। हे बघा आता मी 5 मिनटं झाकून ठेवलं होतं, एकदम बघा हे फडफडीत असं चिकन झालेलं, एकदम सुक्कं, त्यात थोडंसुद्धा पाणी नाही, हे झणझणीत चिकन। जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।